नमस्कार मैत्रिणींनो, मी मनीषा किचनमध्ये तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत 1 किलोच्या प्रमाणात पुरण कसं बनवायचं। 1 किलो चणा डाळ जर आपण शिजायला घातली तर त्यापासून किती पुरणपोळ्या बनतात, तसंच परफेक्ट पोळी येण्यासाठी पुरणाचं प्रमाण कसं असावं आणि कणिक कसं भिजवायचं आज यामध्ये खूप छान आणि सोप्या ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी 1 किलो चणा डाळ स्वच्छ धुवून ही जवळजवळ 1 तास भिजवून घेतली। आता आपण याला शिजायला घालताना यामध्ये थोडीशी हळद आणि तेल घालायचं। तेल घातल्यामुळं आपलं जे शिजताना पाणी उतू जातं ते जात नाही। डाळ शिजवताना मी ती कुकरला लावली होती आणि 3 शिट्ट्या होऊन डाळ पूर्ण व्यवस्थित शिजून घेतली। आपलं पुरण मस्त शिजून झालेलं आहे, डाळ व्यवस्थित शिजली पाहिजे। आता हे चाळणीवर ओतून आपण येळून घेऊया। ही डाळीचं पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे। 1 किलो डाळीला आपल्याला पाऊण किलो गूळ वापरायचा आहे आणि आता मी तो बारीक चिरून घेते। आता आपल्याला इथे गूळ असा बारीक चिरून घ्यायचा आहे। अतिशय सॉफ्ट आणि चांगल्या दर्जाचा गूळ वापरायचा आहे आपल्याला। असा एकदम डार्क ब्राऊन कलरचा गूळ येतो तो आपण इथे वापरलेला आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। या पद्धतीने मी इथे जवळजवळ 700 ग्रॅम हा गूळ वापरलेला आहे 1 किलो डाळीसाठी, कारण यातली थोडीशी डाळ आपण पुरणासाठी आमटीसाठी वापरणार आहोत, त्यामुळे हे प्रमाण अगदी बरोबर आहे। आपली डाळ एकदम परफेक्ट शिजून तयार झालेली आहे, कुठेही त्यामध्ये हे राहिलेलं नाही आहे। बघू शकता तुम्ही, एकदम छान भिजवल्यामुळे डाळ लवकर आणि व्यवस्थित शिजली जाते। आता आपल्याला हिचं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आणि या पाण्याचा आपण सार बनवतो। कुकरमध्ये मी डाळ शिजवून घेतली होती, त्याच कुकरमध्ये आपण पुरण बनवून घेऊया। आता पूर्ण निथळलेली डाळ मी कुकरमध्ये घालून घेतली आहे आणि इकडे थोडीशी डाळ मी आमटीसाठी ठेवलेली आहे। हे आपल्याला आमटीसाठी जो आपण पुरणपोळीचा सार बनवतो त्यासाठी निथळलेलं पाणी मी बाजूला ठेवलेलं आहे। आपला 700 ग्रॅम गूळ जो आपण कापून घेतला आहे तो आता आपण घालून घेऊया। याप्रमाणे आपण पूर्ण गूळ यामध्ये घातला आहे। 700 ग्रॅम गूळ आणि जवळजवळ 50 ग्रॅम मी यामध्ये साखर घातलेली आहे, यामुळे पुरण अतिशय आपलं टेस्टी होतं। तर आता आपण हे मिक्स करून घेऊया। साखर आणि गूळ व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे, म्हणजे ते सुद्धा सर्व मिश्रणात व्यवस्थित मिक्स होऊन जाईल। आणि आता आपल्याला हे पूर्ण पुरण तयार होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे। हे जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत याला शिजवायचं आहे आपल्याला। सुरुवातीला मी गॅस फास्ट ठेवलेला आहे, कारण यामध्ये जसं जसं गूळ वितळला जातो तसं तसं पुरणाला पाणी सुटतं आणि पुरण बनवायला वेळ लागतो, त्यामुळे पण सारखं लक्ष द्यायचं आहे आपल्याला, हलवून घ्यायचं आहे, खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे। जसं जसं आपलं पुरण शिजतं तसं तसं त्याला असे बुडबुडे येतात आणि उडतात, अंगावर उडतात, त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि ते घट्टही हळूहळू होत जातं। पण हे जोपर्यंत पूर्ण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला याला सारखं हलवायचं आहे आणि व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे। पर्यंत पुरणात घालण्यासाठी आपण वेलची पूड आणि जायफळ पूड एकत्र वाटून घेऊया। ती वाटताना त्यामध्ये थोडीशी साखर घालायची, म्हणजे ती व्यवस्थित बारीक होते, वेलची वायाही जात नाही। जास्त चटचट उडायला लागलं की थोडंसं साईडने मी आता झाकण ठेवते इथे, म्हणजे अंगावर उडणार नाही। आपल्याला गॅस कमी जास्त करूनच पुरण करायचं आहे। पुरण शिजवायला खरं तर भरपूर वेळ जातो, जवळजवळ हे पुरण घट्ट व्हायला 35 मिनटं गेलीत माझी, म्हणजे जवळजवळ 40 मिनटं तर पकडूनच चाला, कारण अजूनही ते घट्ट झालेलं नाही आहे आणि गॅस कधी स्लो कधी फास्ट असं करून आपण ते केले। आता पाहू शकता तुम्ही, ते बऱ्यापैकी घट्ट होत चाललेलं आहे। अजून 4 ते 5 मिनटात आपलं हे पुरण रेडी होणार आहे आणि आता बुडबुडे सुद्धा त्याचे कमी होत चालले।
नाही तर जेव्हा असं थोडं पातळ असतं तेव्हा असं अंगावर चटचट करून हे बुडबुडे उडतात. त्यामुळे मी थोडं थोडं मध्ये झाकण ठेवलं होतं यावरती, म्हणजे जेणेकरून ते अंगावर उडणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पुरण तयार करायचं आहे. इथे आपलं पुरण परफेक्ट तयार झालेलं आहे. ज्यावेळेस पुरण तयार कसं झालं आहे ओळखायचं असेल तर उलटने आपल्याला अशी उभी करायची आहे आणि ती ज्यावेळेस उभी राहते त्यावेळेस आपलं पुरण परफेक्ट तयार झालेलं आहे. तर आता गरम असतानाच याला पटकन पुरणाच्या चाळणीवरती आपण वाटून घेऊया. तयार झाल्यानंतर सगळ्यात शेवटी याच्यात आपल्याला वेलची पूड आणि जायफळ घालायची आहे. तर मी दोन्ही सोबत वाटून घेतले आणि बारीक चाळणीने चाळून घेतले. जो वेलचीचा साल असते ती आपण चहा पावडरमध्ये टाकून द्यायची, म्हणजे छान स्मेल येतो चहाला आणि वायालाही जात नाही. आणि पावडर जी आहे ती आपल्याला अशी कोणत्याही स्वीट रेसिपीला वापरता येते. तर आपलं आता पुरण तयार झालेलं आहे, आपण वाटून घेऊया. ते आणि वरती चाळणीवरती पुरण घेतले. आता आपल्याला ते पटपट हे करून घ्यायचं आहे, असं वाटून घ्यायचं आहे. तुमची चमच्याच्या सहाय्याने किंवा वाटीच्या सहाय्याने ते असं चाळणीवर फिरून घ्यायचं आणि गरम असताना केलं ना की एकदम लवकर होतं ते. इथे मी आता वाटीच्या सहाय्याने पटपट फिरून घेतलं. आता जरी तुम्हाला ते ओलसर दिसत असेल तरी ते गरम आहे, पण ते जसं जसं थंड होईल तसं तसं घट्ट होईल ते, कारण गरम असताना पटकन होईल. त्यामुळे मी गरम गरमच करत आहे. आता इतक्या पटकन पुरण वाटून झाले. जरी आता ते तुम्हाला थोडंसं ओलं दिसत असेल तरी पण ते जसं जसं थंड होईल तसं तसं घट्ट होऊन जाईल. इतकं लवकर वाटून झालंय की ते इतकं छान बनलं होतं. अगदी 10 मिनिटात मी 1 किलोचं पुरण चाळणीमधून काढलंय. असं माझं हे 1 किलोचं पुरण पूर्ण 10 मिनिटात वाटून झालंय. आता आपण इथे कणिक भिजवून घेऊया. त्यासाठी एक मोठं भांडं घेतले, त्यामध्ये पाणी ओतले, चवीपुरतं मीठ घालायचे, थोडीशी हळद घालायची. हळदीमुळं पुरणपोळीचा रंग सुरेख दिसतो. त्यानंतर त्यामध्ये तेल घालायचे, सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि आता इथे मी 2 वाटी मैदा घेतला आहे आणि 3 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही समप्रमाण वापरलं तरीसुद्धा चालेल. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हळूवारपणे पाणी घालत याला आपल्याला मळून घ्यायचे. मैत्रिणींनो, जसं पुरण परफेक्ट व्हायला पाहिजे तसं पीठसुद्धा व्यवस्थितच भिजवलं पाहिजे. दोन्ही जेव्हा एकदम परफेक्ट होतं त्यावेळेस तुमची पुरणपोळी जराही फसणार नाही. ती एकदम मऊ, लुसलुशीत आणि टम्म फुगणारी तुमची पुरणपोळी बनते आणि लाटतानाही तुम्हाला त्रास होत नाही. आता आपलं पीठ भिजून झालं की त्यावर थोडंसं तेल घ्यायचं आणि ते तेल व्यवस्थित गोळ्याला लावून घ्यायचं आणि यानंतर गोळा आपल्याला अर्धा तास झाकण लावून भिजत ठेवायचा. पीठ भिजते तोपर्यंत आपण आमटी करूया. आपण कटाच्या आमटीला फोडणी देतोय. त्यासाठी आपण सगळ्यात पहिले तमालपत्र टाकले. आता मी लसूण, खोबरं आणि आल्याची असं जाडसर वाटून घेतलेलं आहे. फोडणी देताना नेहमी गॅस थोडासा स्लोच ठेवा, म्हणजे आपली फोडणी जळणार नाही. काळ्या मसाल्याचं वाटण करून घेतले. आता आपण ते घालून घेणार आहे. तर आपण वाटण घालूया. पहिलं वाटण घातल्यावर ते व्यवस्थित ह्या खोबरं लसूणमध्ये मी परतून घेते. तुम्हाला हे काळा रंग दिसत असेल कारण मी हे कांदे परतून न घेता असे जाळावरती भाजून घेतले आणि त्याच्यानंतर वाटण केले. त्याच्यामध्ये खोबरं घेतले, कोथिंबीर घेतलेली आहे आपण, त्यामध्ये थोडंसं जिरं आणि थोडासा ओवा घालायचा आहे आपल्याला त्यामध्ये. आता यावर आपण हळद, त्यानंतर धनापूड आणि घरचा गरम मसाला घालून व्यवस्थित या तेलावरती परतून घ्यायचं आहे आपल्याला. थोडीशी कोथिंबीर घालूया. काही कोथिंबीर आपण वरून घालायची. जे आपण डाळीचं पाणी काढलेलं आहे ते पाणी आणि शिजवलेली डाळ यामध्ये थोडीशी ठेवायची आहे. काही डाळ आपण वाटण करून घातलेली आहे.
आपल्याला जेवढी आमटी करायची तेवढं मी पाणी घातले. आता यावर आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मंद आचेवर या आमटीला छान उकळी येऊ द्यायची आपल्याला. आमटीला फोडणी झाली आणि आपलं पीठ सुद्धा आता छान मुरलंय. आता त्याला थोडंसं मऊ करून घेऊया. पीठ तर आपले आता छान मऊ झाले. आता आपण पुरणपोळी करूया. त्यासाठी उंडा कसा बनवायचा ते पहा. आता इथे मी खाली बटर पेपर लावला आहे. यामुळे पुरणपोळी जराही पोलपटाला चिटकत नाही. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर पुरणपोळी बनवताना ती चिटकू नये म्हणून थोडंसं तांदळाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे ज्या नवीन शिकणाऱ्या मुली आहेत त्यांना पुरणपोळी करताना ती बनवायला अवघड वाटणार नाही. तांदळाच्या पिठामुळं पोळी लवकर अशी लाटता येते आणि ती चिटकत सुद्धा नाही. आता उंडा बनवताना काळजी काय घ्यायची आहे, जेवढं आपण गव्हाच्या पिठाचा उंडा घेऊ तेवढाच आपल्याला पुरणपोळीचा गोळा बनवून घ्यायचा आहे. व्यवस्थित आधी खोलगट भाग करून कणिकाचं उंडा बनवायचा आहे आणि त्यामध्ये पुरणाचा उंडा बसवायचा आहे. त्यानंतर तो हळुवारपणे बंद करून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपल्याला उंडा बनवायचा आहे. वरच्या साईडनी जे शिल्लक राहिलेलं पीठ आहे ते सुद्धा प्रेस करून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित दाब देऊन चारी बाजूनी उंडा व्यवस्थित बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली पीठ टाकून थोडंसं हाताने दाबून घ्यावं. त्यामुळे उंडा हा पसरट होतो आणि आता तुम्ही पुरणाची पोळी अगदी सहजरितीने लाटू शकता. हलक्या हाताने गोल गोल फिरवत पुरणपोळी आपल्याला लाटून घ्यायची. अशा पद्धतीने पुरणाची पोळी आपल्याला लाटायची. एकदा थोडीशी हळूहळू पुरणपोळी आकार घेऊ लागली की साईडला आपल्याला तिला पातळ काट करून घ्यायचे आणि जिथे आपल्याला वाटलं पुरण विरघळल्यासारखं तर तिथं थोडंसं वरून पीठ घालून घ्यायचे आणि या पद्धतीने छान हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची. पुरणपोळी पूर्ण लाटून झाली की तवा पूर्ण आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. व्यवस्थित तवा गरम झालेला असताना पोळी त्यावरती घालून घ्यायची. आता आपला तवा छान तापलेला आहे. यावर पुरणपोळी घालून घ्यायची. वरती तव्यावर पुरणपोळी आपण ज्यावेळेस भाजतो त्यावेळेस खाली दुसरा पुरणाचा गोळा तयार करायचा. त्याने काय होतं, वरती पोळीही भाजली जाते आणि इकडं दुसऱ्या पुरणपोळीची आपली तयारी चालू होते. म्हणजे आपला तवासुद्धा जास्त वायाला जाणार नाही. यानंतर हळुवारपणे पोळी पलटी करून घ्यावी. आता पोळीला परत एकदा पलटी करायचं आणि त्यानंतर पोळीला तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप लावून घ्यायचं. आता आपली पोळी छान भाजत आली आहे. कारण पहिलीच पोळी आहे. तवा तापेपर्यंत थोडासा टाईम लागतो. आता छान सगळीकडून आवडीनुसार तूप किंवा तेल लावायचे आणि पोळी अशी खरपूस भाजायची. जर तुम्हाला अशी खरपूस पोळी आवडत नसेल तर तुम्ही तिला तुमच्या आवडीनुसार भाजून घ्या. आमच्या घरात सगळ्यांना, माझ्या मुलींना अशी गरमागरम खरपूस अगदी लाल झालेली आणि तूप लावून गरमागरम पोळी आवडते. त्यामुळे मी याच पद्धतीने भाजते. पण एखाद्याला जास्त डाग असलेली पोळी नको असेल तर त्यांनी त्यांच्या आवडीनुसार भाजावी. तर ह्या पद्धतीने माझ्या छान अशा पोळ्या तयार झालेल्या आहे. आणि कटाची आमटीसुद्धा छान आता उकळली आहे. त्यावर अशी ताजी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्या. आणि आता असा मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झालेला आहे. सार, भात आणि
पुरणपोळी आणि सोबत आंब्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे आमरस. इतर वेळेस गुळवणीसोबत पोळी खाल्ली जाते, पण आता आंब्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे आमरस आणि पोळी. तरी कुरडई आणि भजी आज आमची मिसिंग आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल तर इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.